मुंबई येथे आयोजित केलेली आहे। तरी आपण या बैठकीसाठी निमंत्रित असून कृपया बैठकीसाठी उपस्थित राहावी विनंती। सरचिटणीसांची तर या संदर्भामध्ये काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुका आणि राष्ट्रीय अध्यक्षाची निवड आणि त्यासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख आपल्याला माहिती आहे की 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर आहे। 17 ऑक्टोबरला मतदान होणार आहे आणि काँग्रेसच्या संविधानाप्रमाणे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे ही राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात 17 तारखेला होऊ घातली आहे। अतिशय अभिनंदनाची बाब आहे। लोकशाहीच्या मार्गाने काँग्रेस पक्ष तसेच संविधानाच्या लिहून दिलेल्या मार्गावर चालत आहे आणि त्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पण हीच पद्धती प्रदेश अध्यक्षाला का लागू नाही हा माझा प्रश्न आहे। कारण की कालच जे सेंट्रल इलेक्शन अथॉरिटी आहे काँग्रेस पक्षाची त्याचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय मधुसूदन मिस्त्री साहेबांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये प्रेसच्या कॉन्फरन्समध्ये असं जाहीर केलं की मी जे वाचून दाखवलं तुम्हाला माझं पत्र 19 तारखेला महाराष्ट्राच्या सगळे जे प्रदेशावर गेलेले ब्लॉकचे प्रतिनिधी आहेत यांनी पीआरओच्या उपस्थितीमध्ये रिझोल्यूशन करायचं आहे आणि सर्वाधिकार जे राष्ट्रीय अध्यक्ष निवडून येतील ऑक्टोबरमध्ये त्यांना द्यायचे। कशासाठी? तर प्रदेशाचा अध्यक्ष निवडण्यासाठी आणि दुसरं म्हणजे एआयसीसीचे डेलिगेट्स निवडून करण्यासाठी। आणि म्हणजे लोकशाहीच्या मार्गावर चालत असताना संविधानाच्या मार्गावर चालत असताना कुठेतरी ही प्रोसेस डिरेल होते आहे का हा प्रश्न नक्कीच माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यासमोर आहे। अखिल भारतीय काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेसचं जे संविधान आहे त्याच्या परिशिष्ट 11A प्रमाणे त्यांनी म्हटलं आहे की इलेक्शन ऑफ मेंबर्स ऑफ प्रदेश काँग्रेस कमिटी अंडर ऑल मेंबर्स ऑफ ब्लॉक काँग्रेस कमिटी विच फॉर्म द डेलिगेट कॉन्स्टिट्यूशन जे प्रदेशावर प्रतिनिधी गेले आहेत शॅल मीट ॲट अन अपॉइंटेड टाइम म्हणजे 19 तारखेला मुंबईला यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम अँड प्लेस फॉर द इलेक्शन अँड ईच मेंबर शॅल बी एंटायटल्ड टू वोट फॉर वन ऑफ द कॅन्डिडेट्स। म्हणजे निवडणूक झाली पाहिजे प्रदेशाच्या अध्यक्षासाठी जशी राष्ट्रीय अध्यक्षासाठी होत आहे हा याचा अर्थ आहे द इलेक्शन रिझल्ट शॅल बी डिक्लेअर्ड बाय सिंपल मेजॉरिटी द वोटिंग शॅल बी बाय सिक्रेट बॅलेट। आणि म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचा निवडत असताना लोकशाहीचा मार्ग आणि प्रदेशाचा अध्यक्ष आणि एआयसीसी डेलिगेट निवडत असताना सर्वानुमते ठराव ही मुळात संविधानाला काँग्रेसच्या अभिप्रेत गोष्ट नाही आहे आणि म्हणून ही जी प्रोसेस आहे ही फार्स आहे का हा त्यानिमित्ताने माझा प्रश्न आहे। किंवा शेवटी जे ब्लॉकचे डेलिगेट्स प्रदेशावर जातात त्याच्यामधून 1/8 हे एआयसीसी डेलिगेट्स निवडण्याचे देखील अधिकार हे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये जे राष्ट्रीय अध्यक्ष निवडून येतील त्यांना देण्याचं त्यांनी कालच्या प्रेसमध्ये मधुसूदन मिस्त्रींनी सुचविलं आहे। आणि ह्या एआयसीसी डेलिगेट्समधून सीडब्ल्यूसीचे जे मेंबर्स आहेत जी सर्वात शक्तिशाली बॉडी आहे काँग्रेसची 25 लोकांची संविधानाप्रमाणे बॉडी आहे त्याच्यामधले 12 लोक हे एआयसीसी डेलिगेट्स निवडून देतात आणि म्हणून एआयसीसी डेलिगेट्स देखील नेमणूक होणार आहे। प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांची देखील नेमणूक होणार आहे आणि म्हणून त्याच्या माध्यमातून जे सीडब्ल्यूसीचे मेंबर्स निवडून येतील ते देखील नेमून आल्यासारखी त्यांची परिस्थिती राहील। ही बाब नक्कीच खेदजनक आहे आणि या संदर्भामध्ये मधुसूदन मिस्त्री साहेबांनी काँग्रेसच्या संविधानाला अनुसरून कार्यप्रणाली प्रदेशाच्या ठिकाणी देखील घ्यावी। अजूनही वेळ आहे त्यासाठी ते योग्य ते निर्णय तातडीने प्रदेशाला 19 तारखेच्या बैठकीच्या समोर पहिले घेतील अशी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे। सर्व जे काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत कार्यकर्ते आहेत महाराष्ट्र राज्यात त्यांना देखील विनंती आहे की लोकशाहीच्या मार्गाने आणि काँग्रेसच्या संविधानाला अभिप्रेत अशी प्रदेश अध्यक्षाची निवड
आणि सोबतच AICCची डेलिगेटची निवड व्हावी यासाठी त्यांनी देखील आपलं प्रयत्न करावे. नाही, फक्त महाराष्ट्रापुरती ही गोष्ट नाही, संपूर्ण देशामध्ये जेवढे राज्य आहेत आणि जेवढ्या युनियन टेरिटरीज आहेत तिथे अशा प्रकारची जर पद्धती करण्यात येत असेल तर ती अखिल भारतीय काँग्रेसच्या संविधानाला अनुसरून नाही आहे, लोकशाहीला अनुसरून नाही आहे. ती पद्धत त्यांनी अजूनही वेळ गेली नाही आहे, सुधारावी आणि संविधानाच्या अनुरूप चालावं अशी माझी विनंती आहे. नाही, जर असं झालं तर नक्कीच या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतील, म्हणून वेळ गेलेली नाही आहे. त्यांनी वेळेआधी लोकशाहीच्या मार्गाने जसा राष्ट्रीय अध्यक्ष निवडून येतोय तसा प्रदेशाचा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया, त्याचा इलेक्शन प्रोग्राम बघा. जेव्हा मतदान होणार आहे राष्ट्रीय अध्यक्षासाठी तेव्हाच बॅलेट बॉक्स ठेवून प्रदेशाच्या अध्यक्षाची देखील निवड होऊ शकते. त्याच प्रक्रियेमध्ये AICC डेलिगेट देखील निवडून जाऊ शकतात. नेमणूक ही AICC डेलिगेट्सची नको व्हावी, त्याच पद्धतीने नेमणूक ही प्रदेशाच्या अध्यक्षाची देखील नाही झाली पाहिजे. नहीं, जो अखिल भारतीय कांग्रेस के संविधान में लिखा है उसके तहत आने वाले अक्टूबर महीने में राष्ट्रीय अध्यक्ष कांग्रेस का चुना जाएगा. लोकशाही के पद्धति से वो चुनकर आएगा, निश्चित तौर पर अच्छी बात है. पर कल ही सेंट्रल इलेक्शन कमीशन अथॉरिटी जो है कांग्रेस ने बनाई, उनके जो अध्यक्ष है मधुसूदन जी मिस्त्री, इन्होंने एक वार्तालाप में दिल्ली में कल कहा कि जो प्रदेशों के अध्यक्ष है और जो AICC डेलीगेट्स है उनका चुनाव नहीं होगा, उनको मनोनीत किया जाएगा और वो नियुक्ति का अधिकार देने के लिए बैठक बुलाई जाए और वो सर्वाधिकार जो अक्टूबर महीने में राष्ट्रीय अध्यक्ष कांग्रेस का चुन के आएगा, कौन आएगा, कब आएगा, उसके बारे में कोई भी जानकारी आज नहीं रहते हुए भी जो दिया गया है ये कांग्रेस के संविधान के अनुरूप नहीं है, लोकशाही के मूल्यों के खिलाफ है. अभी भी वक्त गया नहीं है. मेरी विनती रहेगी मधुसूदन मिस्त्री जी से कि जैसा राष्ट्रीय अध्यक्ष का चुनाव के द्वारा उसकी नियुक्ति होगी, चुनाव के द्वारा चुन के आएगा, उसी तरीके के हर प्रदेश का अध्यक्ष कांग्रेस के जो डेलीगेट्स हैं उनके द्वारा चुनाव से डिक्लेयर हो. साथ ही में AICC डेलीगेट्स का भी जो चुनाव हो और उसी के माध्यम से आगे चल के CWC मेंबर चुन के आने वाले. तो मेरी अभी भी वक्त नहीं गया है. मिस्त्री साहब ने ये चुनाव की प्रक्रिया महाराष्ट्र में, साथ ही देश के हर प्रदेशों में प्रदेश के अध्यक्ष और AICC डेलीगेट चुनाव की प्रक्रिया जाहिर करें. हो नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे कित्येक दशक जुनी विदर्भाची मागणी अजूनही कुठेतरी थंड अवस्थेत पडली आहे आणि सातत्याने प्रयत्न करूनही कुठेतरी याच्यामध्ये जी धार पाहिजे ती येत नसल्यामुळे जे अतिशय विख्यात असे रणनीतिकार आहेत प्रशांत किशोर यांच्यापर्यंत मी जून महिन्यात गेलो आणि त्यांना म्हटलं की आपण बंगालमध्ये असेल, पंजाबमध्ये असेल, आंध्रमध्ये असेल, तेलंगणामध्ये असेल, इथे तिथच्या पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी आपली रणनीती अतिशय यशस्वी राहिली. किंबहुना 2014च्या मोदीजींच्या विजयामध्ये देखील आपण मोठा हातभार लावला. तर आपण आजपर्यंत राज्यांमध्ये सरकार स्थापन केली, आपण एक राज्यच का नाही स्थापन करा आणि त्यासाठी आपली मदत आम्ही घेऊ इच्छितो. त्यासाठी ते तयार झाले. 2 महिने त्यांचे 20 जण हे विदर्भाच्या 11 जिल्ह्यांमध्ये फिरून सर्वे करत होते. तो रिपोर्ट आज मागच्या 10 दिवसापूर्वी प्रशांत किशोरांसमोर त्यांनी ठेवला. मागच्या आठवड्यामध्ये झूम मीटिंगच्या माध्यमातून त्यांनी आमच्याशी वार्तालाप देखील केला आणि आता येणाऱ्या 20 तारखेला जे विदर्भाशी संलग्नित विदर्भ राज्य व्हावं यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असलेल्या संघटना असतील, व्यक्ती असतील, विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे जे लोक आहेत
अशा लोकांची एक स्ट्रॅटेजिक बैठक 20 तारखेला चिटणवीस सेंटर येथे होते आहे आणि त्यानंतर परत प्रशांत किशोर 28 सप्टेंबरला देखील जाहीर कार्यक्रम विदर्भ राज्याच्या संदर्भात आणि ज्याच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला समोरच्या रणनीतीच्या दृष्टीने ते मार्गदर्शन करणार आहेत. तर असे 2 कार्यक्रमासाठी प्रशांत किशोर नागपुरात येत आहेत. पहिली बैठक ही 20 तारखेला चिटणीस पार्कमध्ये राहतील आणि दुसरा जाहीर कार्यक्रम 28 सप्टेंबर जो की नागपूर कराराचा दिवस आहे. 28 सप्टेंबर 1953 साली नागपूर कराराच्या माध्यमातून विदर्भ महाराष्ट्र सम्मिलित झाला. 70वे वर्ष त्यानिमित्ताने चालू होत आहे. पण अजूनही अन्यायाची भूमिका, मागासलेपणा, ज्या पद्धतीने छत्तीसगड राज्य किंवा ज्या पद्धतीने तेलंगणाचं नवीन राज्य विकासाच्याकडे घोडदौड करत आहे, त्याच तुलनेमध्ये आपण मागासलेले अजून होत आहोत. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आपले कुठेही सुधारत नाही आहे आणि गरज आहे की विदर्भाचं राज्य व्हावं. आणि त्यासाठी जी स्ट्रॅटेजी आहे, त्यांनी जे झूम मीटिंगमध्ये आम्हाला सांगितलं, ते स्केलेबल असावी, ती स्ट्रक्चर्ड असावी आणि ती सस्टेनेबल असावी. तर अशा नवीन प्रोफेशनल स्ट्रॅटेजिक्सचा वापर करून विदर्भाची मुवमेंट ही अजून बळशाली करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी प्रशांत किशोर नागपूरला येत आहे. नहीं, निश्चित तौर पे फजल अली कमीशन में जो विदर्भ की मांग को मान्य किया गया था, उसके बाद जो दांडेकर समिति हो, जो बैकलॉग विदर्भ का बढ़ता जा रहा है, साथ ही में जो अलग अलग प्रयास विदर्भ राज्य निर्मिति के लिए हुए, जो आंदोलन हुए, जो इलेक्टरल सक्सेस या इलेक्टरल फेल्यूअर्स विदर्भ के नाम पे विभिन्न पक्षों को, संगठनों को मिली, और इस राज्य में जो पोटेंशियल है, ऐसी सभी चिन्हांकित विषयों के ऊपर निश्चित तौर पे काफी काम उनके टीम के द्वारा किया गया. और अभी उसका निचोड़ और आने वाले दिनों में 2 साल, 3 साल और 5 साल की क्या स्ट्रैटेजी रहे, जिसके तहत हमारे देश में 30वां राज्य विदर्भ राज्य स्थापन करने के लिए हम यशस्वी हो, इस बारे में वो मार्गदर्शन करें. किसी पॉलिटिकल पार्टी के मेंबर्स को आपने इनवाइट किया है दोनों मीटिंग के लिए, खास करके कांग्रेस, बीजेपी, नेशनल पार्टीज? देखिए, इसका जो आमंत्रण है या जो निमंत्रण है, वो सभी जो विदर्भ के लिए काम करने वाले व्यक्ति हो, संगठन हो, उनको दिया गया है. और ये सब निमंत्रण उनके ऑफिस के द्वारा जो लड़के यहाँ पे आए थे वो दे रहे हैं. अभी तक शायद किसी कांग्रेसी को या भाजपाई को उन्होंने निमंत्रण दिया या न दिया, वो मैं नहीं कह सकूं. प्रयास रहे थे और अभी तक नाना के जो प्रोजेक्ट है, जो विदर्भ के लिए आप काफी पीछा करे थे, अभी तक नाना नहीं आ रहा, इसका क्या करें? नाणार येणार का, हा प्रश्न आहे तुमचा. पण एकनाथ शिंदे साहेब कधी विदर्भात येणार, हा प्रश्न माझा सन्मान्य मुख्यमंत्र्यांना. ते 3 महिने होऊनही अजूनपर्यंत त्यांचे पाय उपराजधानीत लागले नाही, विदर्भात लागले नाही. तर त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करावी का, हा देखील प्रश्न आहे. 20 तारीख की मीटिंग और 28 की दोनों में डिफरेंस है, क्योंकि एक हफ्ते में 2 बार अगर पीके आ रहे हैं, व्हाट इज द डिफरेंस? नहीं, 28 तारीख को क्लोज डोर मीटिंग स्ट्रैटेजाइज करने के लिए रहेंगी. उसके लिए वो डायरेक्ट बातचीत करेंगे अलग अलग लोगों से. पर 28 तारीख को जाहिर कार्यक्रम होगा. इट विल बी अ पब्लिक फंक्शन ऑल्सो, बिकॉज इट हैपन्स टू बी द डे, और वी हैव कैटेगोरिकली सिलेक्टेड दैट हिस्टोरिकल डे ऑफ नागपुर पैक्ट. प्रशांत किशोर नागपुर में आ रहे हैं, ये किसी कोई बैनर या संगठन के अंदर में होगा या कोई? नहीं, सभी संगठनों के मिलके जॉइंट एक्शन कमिटी ऐसी बैनर के तहत वो सभी को आमंत्रित कर रहे हैं. कोई नाम रखा है? नहीं, 28 तारीख को रखेंगे. उसके बारे में हम आपको 20 तारीख को डिटेल में बताएंगे. इसमें कई लोग बिना पॉलिटिकल विल के स्टेट कोड तो मुश्किल है, तो आपको ऐसा लगता है कि नहीं, इसीलिए मेरा तीसरा और सबसे महत्वपूर्ण विषय ये रहेगा
कि भारतीय जनता पार्टी के प्रदेश के अध्यक्ष सम्माननीय चंद्रशेखर जी बावनकुळे साहब आपसे 12:30 बजे मिल रहे हैं। तो भारतीय जनता पार्टी ये मुखर तौर से अलग विदर्भ राज्य बने, इसके लिए प्रयासरत थी। छोटे राज्यों के लिए उन्होंने भुवनेश्वर के अधिवेशन में रिजोल्यूशन देखिए पास किया है। सम्मान्य देवेंद्र जी फडणवीस ये जाने माने विदर्भवादी नेता है। नितिन गडकरी जी ने एफिडेविट दी दिया है। मैंने जब 2013 में अनशन किया था, 8वें दिन आके गडकरी जी ने कहा था कि 14 में हमारी अगर सरकार आती है केंद्र में तो निश्चित तौर पे विदर्भ राज्य दिया जाएगा। तो इसलिए मैं चाहूंगा कि बावनकुळे जी जो अभी एक बड़े जवाबदारी के साथ हमारे विदर्भ की शान बढ़ा रहे हैं, उन्होंने विदर्भ के प्रति भारतीय जनता पार्टी का अपना रुख साफ करने की जरूरत है। नाही भेटा तुम्ही विचारा ना त्यांना असं सांगितलं। हे जे प्रशांत किशोर यांची जी नोट आहे ही 15 मिनिटात सगळ्यांच्या ईमेलवर आणि व्हॉट्सअपवर पोहोचते। नाही आता येऊनच राहिली ना, तो बसून मुळे पाठवूनच राहिला तुम्हाला। सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। लाल मातीतली कुस्ती म्हणजे